महाराष्ट्राचा। नमस्कार, मी प्रतिभा। संध्या लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज राज्य मंत्रिमंडळाची एक अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। या बैठकीत कृषी महसूल नियोजन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाशी संबंधित 5 मोठे आणि महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। याचा थेट फायदा विदर्भातील शेतकऱ्यांसह संपूर्ण महाराष्ट्राला होणार आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज राज्याच्या विकासाशी संबंधित 5 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत। सर्वप्रथम नागपूर जिल्ह्यातील काटोल येथील नवीन शासकीय उद्यान विद्या महाविद्यालय स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आली आहे। या महाविद्यालयात दरवर्षी 120 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार असून कृषी शिक्षण आणि संशोधनाला मोठी चालना मिळणार आहे। दुसरा निर्णय आपत्ती व्यवस्थापनासाठी महत्त्वाचा आहे। पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील सदुंबरे येथे NDRFच्या कायमस्वरूपी तळासाठी 3 हेक्टर जमीन देण्यास मंजुरी देण्यात आली आहे। त्यामुळे आपत्तीच्या वेळी मदत कार्य अधिक वेगाने करता येणार आहे। तिसऱ्या निर्णयानुसार मोझरीच्या अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या नागपूरमधील जागेच्या भाडेपट्ट्याच्या नूतनीकरणावरील मुद्रांक शुल्क पूर्णपणे माफ करण्यात आले आहे। चौथा निर्णय ग्रामीण विकासासाठी असून राज्यातील 177 आकांक्षित तालुक्यांना 2026-27 मध्ये प्रत्येकी 5 कोटी रुपयांचा विशेष निधी दिला जाणार आहे। उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या तालुक्याचा पुढील वर्षी विशेष सन्मानही केला जाणार आहे। तर 5व्या निर्णयात महाराष्ट्र लोक आयुक्त कार्यालयाचे काम अधिक प्रभावी करण्यासाठी 143 पदांच्या सुधारित आकृती बंधाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे। हे 5ही निर्णय राज्याच्या शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, ग्रामीण विकास आणि प्रशासनाला अधिक बळ देणारे ठरणार आहे। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।